आज आपण इथे ओल्या नारळाची कुल्फी किंवा आईस्क्रीम बनवणार आहोत. अतिशय हेल्दी अशी ही आईस्क्रीम इथं बनणार आहे. कारण आपण इथं ताजा नारळ वापरलेला आहे. नारळ हा उन्हाळ्यात खाल्लेला चांगला असतो पहा, थंड असतो. त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ही कुल्फी जरूर करून खायला पाहिजे. अतिशय हेल्दी आहेत. आपण बाहेरचे कुठलेही कलर याच्यामध्ये वापरलेले नाहीत. नैसर्गिक जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण ही कुल्फी बनवलेली आहे. पांढरी शुभ्र अशी कुल्फी पाहिली तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही पहा. अशी नेहमी करावीशी वाटणारी, नेहमीशी खावीशी वाटणारी, कितीही खाल्ली तरी पोट न भरणारी अशी ही कुल्फी आपण इथं आज बनवणार आहोत पहा. चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. इथे आपल्याला नारळ पाहिजे आहे. नारळ घेतलेला आहे पहा आपण त्याला ते 3 डोळे म्हणतो आपण ते असतात. त्याच्यामध्ये असं जरा जाडसर जरा हत्यार घालून तुम्ही त्याला छिद्र पाडून तिथून ते पाणी काढू शकता पहा. मी ते पाणी काढलेलं आहे. आता आपल्याला नारळ फोडायचा आहे. नारळ आता कसाही फुटला तरी आपलं पाणी सांडणार नाही पहा. कारण ते नारळाचं जे पाणी आहे ते आपल्याला इथं घेणार आहे. नारळ आपण फोडलाय पहा. 2 तुकडे झालेले आहेत त्याचे. अशा पद्धतीने फोडल्यानंतर होतातच 2 तुकडे. आता नारळ जसा निघेल तसा काढू आपण. निघाला पूर्ण अर्धा तर ठीक, जसे तुकडे निघतील तसे आपण ते काढून घेणार आहेत पहा. नारळ थोडासा कवळा आहे त्याच्यामुळे तो असा पूर्ण नाही निघणार जास्त करून. आपल्याला नारळाची जी पाठीमागची जी बाजू आहे, ती इथं पूर्णपणे काढून घ्यायची आहे. कारण आपल्याला पांढरी शुभ्र अशी कुल्फी इथं बनवायची आहे. जर पांढरी कुल्फी जर नसेल बनवायची, तर तुम्ही आहे तसे नारळ मिक्सरला लावले तरी पण चालतील तुकडे करून. पण मला पांढरीच करायची आहे. त्याच्यामुळे आम्ही ते मागचे जी साल आहे ती काढून टाकणार आहे. जे बटाटे काढायचे, जे साल काढायचं आपल्याकडं असतं यंत्र, त्यानीच काढायचे आहे. आपण जर सुरीने साल काढायचा प्रयत्न केला, तर खूप जाड खोबरं त्याच्यामध्ये जातं. मग त्याची पुन्हा आपल्याला चटणी करत बसावी लागते. त्याच्यापेक्षा याने अशी पातळ साल निघते. त्याच्यामुळे यानेच शक्यतो ती काढा तुम्ही. तुमच्या आवडीवर ते अवलंबून आहे. असे हे साल आपण हे काढून चाललंय पहा ते काम. पटकन निघते, काही वेळ नाही लागत पहा. मेंबर जर जास्त असेल तर तुम्ही 2 नारळाची कुल्फी करू शकता किंवा आईस्क्रीम करू शकता. हेल्दी आहे, घरच्या घरी बनवता येते आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ती खाता येते हेल्दी असल्यामुळे. आणि कुकिंग प्रोसिजर नाहीये, मूळचा मुद्दा हा आहे. कुकिंग प्रोसिजर इथं आपल्याला करायची नाहीये पहा. आता हा मोठा तुकडा निघालेला होता त्याच्यामुळे याची काढली आपण. आता हे तुकड्याचे एकदा साल काढून झालं तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहा. म्हणजे त्याला काही घाण चिकटलेली असेल तर ते निघून जाते मग. आणि मग याचे असे तुकडे करायचे आहेत आपल्याला. आपण ते मिक्सरला लावून घेणार आहे त्याच्यामुळे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे तुम्ही लहान मोठे करू शकता. मिक्सरला लावल्यावर ते बारीक होतात. घरच्या घरी आपल्याला हे करता येतं पहा. तुम्हाला कोणत्या पद्धतीची कुल्फी आवडते ते मला कमेंट करून सांगा. आणि नारळाची कुल्फी करून पाहिल्यानंतर तुम्हाला कशी वाटली? काही अडचणी आल्या असल्या तर त्याही कमेंटमध्ये विचारा. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलंय पहा. ही कुल्फी उपवासाला पण चालते पहा. कारण आपण दुसरं त्याच्यात काही साहित्य टाकलेलं नाही. माका पावडर वगैरे जर टाकली तर मग नाही चालत उपवासाला ना. आता हे जे पाणी होतं नारळाचं ते आपण गाळणीने गाळून घेतले. काही घाण असेल तर ती मग वरचे वर राहून जाते. आता हे मिक्सरला आपण हे लावून घेणार आहे पहा अगोदर. नंतर आपण बाकीचं त्याच्यात साहित्य टाकणार आहे. म्हणजे थोडंसं बारीक होतं. ते चंक्स आपण थोडे काढलेले आहेत पहा नारळाचे तुकडे. जेव्हा आईस्क्रीम आपण टाकू तेव्हा त्याच्यामध्ये ते टाकायचे. म्हणजे खाताना ते दाताखाली आल्यानंतर ते चांगले वाटतात एकदम. चांगले लागतात पण चवदार. मिक्सरला ते बारीक करून घेतले पहा आपण अशा पद्धतीने ते बारीक झाले. तुम्हाला दाखवते मी. आता याच्यामध्ये आपल्याला साहित्य काही टाकून घ्यायचंय पहा. आता त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आपल्याला. आधी मिल्क पावडर टाकली आपण. आता तुम्ही पाहता पहा पोह्याचा चमचा आहे. एक 3 चमचेच आपण मिल्क पावडर टाकली. तुम्ही जास्त कमी टाकू शकता. बिघडण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही इथं. साखर तुमच्या गोडीप्रमाणे टाकायची पहा. म्हणजे जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही मग जास्त साखर टाकू शकता. दूध टाकलंय एक अ, पेला आहे आमचा एक छोटा तेवढं दूध टाकलंय आपण.
विलायची आपल्याला टाकायची पहा त्याच्यामध्ये. साखर नाही टाकली साखर तरी पण ते गोड लागणार आहे. कारण मिल्क पावडर आहे, नारळही तसा गोडच असतो. अगदी चमचा 2 चमचे अशी साखर टाका तुम्ही किंवा जास्त गोड आवडत असेल तर जास्त टाका. साखर तुमच्या गोडीवर अवलंबून आहे. पण लहान मुलं वगैरे जर असतील तर मग त्यांना गोड जरा बरं वाटतं खायला. त्याच्यामुळे एक एक 4 चमचे छोटे साखर टाकले तरी चालेल. आता आपण विलायची टाकलेली आहे पहा. विलायची याच्यामध्ये ह्या स्टेजला टाकायची आहे. अतिशय विलायचीमुळे स्वादिष्ट अशा पद्धतीची कुल्फीला चव लागते पहा. साखर टाकताना तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊन साखर टाकली तरी चालेल. अखंड टाकली तरी ती बारीक होते, तसं काही नाही. कुल्फीचे मोल्ड मी इथं घेतलेले आहेत पहा. तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड नसतील, तर सरळ ग्लास घ्यायचे आहेत. काचेचे ग्लास घेतले तरी चालतात किंवा तुमचे चहा प्यायचे कप असतील प्लास्टिकचे त्याच्यामध्ये कुल्फी चांगली निघते किंवा स्टीलचे ग्लास असतील पातळ अशा पद्धतीचे तर त्याच्यातही कुल्फी चांगली निघते. मी एक स्टीलच्या ग्लासामधली तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे. ते मोल्डमध्ये बसलंय सगळं नाही तर मग तुम्हाला त्याच्यामधली पण दाखवली असती. आता हे चंक जे ठेवलेले आहेत आपण जे तुकडे नारळाचे पातळ एकदम त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. वयस्कर लोक असतील चावता येत नसेल तर त्यांच्या मोल्डमध्ये नका टाकू तुम्ही ते आणि त्यांना तीच कुल्फी खायला द्या मग. कारण नाही म्हणलं तरी त्याला चावावं लागतं ना. दात नसतील तर मग नाही जमत चावायला. असे चमच्याने थोडेसे आत ढकलून द्यायचे मागच्या दांड्याने ढकलले तरी चालतील. आणि याला तर झाकणं लावून घेऊयात आपण. तसे झाकणं आपरे पडतात पहा. याच्यामध्ये कुल्फीचे काड्या टाकल्या तरी चालणार आहेत. मी तर बहुतेक कुल्फीच्या काड्या टाकून ठेवते त्याच्यात. आता उरलेलं जे आहे ते आपण ग्लासामध्ये टाकणार आहे पहा. त्या ग्लासाला पण एक आता कागद त्याच्यामध्ये पण ते चंक टाकू आपण. कागद लावून घेऊ एक चांगला. तुमच्याकडे जर असा पेपर नसेल समजा तर तुम्ही साधा प्लास्टिकचा कागद लावायचा आणि त्याला रबर बँड लावून घ्यायचं वरच्या तोंडाला. काही अडचण येत नाही. आणि काड्या नसतील आणि काहीच नसेल तर असंही तुम्ही चमच्याने ते खाऊ शकता. काही अडचण नाही. खेडेगावामध्ये काही वेळेला काय होतं सुविधा उपलब्ध नसतात पहा. त्याच्यामुळे त्यांनी काही अडून पडायचं कारण नाही. असं ग्लासात टाकायचं आणि ठेवून द्यायचं फ्रिजमध्ये आणि चमच्याने खायचं. काही प्रॉब्लेम येत नाही. ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणींना अशा पद्धतीने तोंड द्यावं लागतं. असं केलं तरी चालेल. आता मी काढलंय पहा ते फ्रिजमध्ये ठेवलं होतं. फ्रिजमधून काढलंय आणि ते थोडंसं गार पाण्यात ठेवायचंय थोडं पाण्यामध्ये. म्हणजे ते निघतं मग पटकन. नंतर मी त्याच्यात काड्यात टाकल्या कारण त्याच्या दांड्या थोड्या लहान आहेत. मग निघायला निघतात त्या, पण खाताना अडचण येते पहा जरा. त्या दांडीला छोट्या असल्यामुळे म्हणून या दांड्या मी त्याच्यात टाकून ठेवल्या. आता आपण काढून घेऊ पहा या कुल्फ्या पटपट निघतात चांगल्या. तरी आमच्याकडे लाईट गेलेली होती. पण निघल्यात त्या चांगल्या. पटपट निघतात पहा चांगल्या. अशा पांढऱ्या शुभ्र कुल्फ्या बघितल्या किंवा आईस्क्रीम पाहिलं तर आपल्याला खाण्याचा मोह होतोच आणि करावीशीच वाटते. आता आपण स्टीलच्या ग्लासातली जी कुल्फी आहे ती तुम्हाला मी काढून दाखवते. आपण ते गार पाण्यात ठेवलं होतं. थोडंसं हाताने चोळलं का लगेच निघते पहा ती बघा. अशा पद्धतीने ह्या कुल्फ्या तुम्हाला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि ही कुल्फी एकदा करून बघा. धन्यवाद.